मित्रांनो, विचार करा. जर मी तुम्हाला सांगितलं की दररोज फक्त 1% स्वतःला बदलून तुम्ही वर्षभरात 37 पट अधिक यशस्वी होऊ शकता, तर तुमचा विश्वास बसेल का? आपण नेहमी मोठे बदल करण्याचा प्रयत्न करतो आणि अपयशी ठरतो. पण यशाचं खरं रहस्य मोठ्या गोष्टीत नाही, तर अनु इतक्या लहान सवयींमध्ये दडलेलं आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपला पुस्तक सार या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जगप्रसिद्ध लेखक जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचं सविस्तर सारांश पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सवय कशी लावायची आणि वाईट सवय कशी सोडायची याचं विज्ञान तुम्हाला पूर्णपणे समजेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण नेहमी विचार करतो की जर मला वजन कमी करायचं असेल किंवा नवीन भाषा शिकायची असेल तर मला काहीतरी खूप मोठं करावं लागेल. पण जेम्स क्लिअर म्हणतात, मोठं करू नका, फक्त 1% करा. गणितीय भाषेत सांगायचं तर जर तुम्ही दररोज स्वतःमध्ये 1% सुधारणा केली तर 365 दिवसानंतर म्हणजेच एका वर्षात तुम्ही आजच्या तुलनेत 37 पट अधिक चांगले व्हाल. या उलट जर तुम्ही रोज 1% स्वतःला खालावत न्याल तर वर्षाच्या शेवटी तुम्ही शून्याच्या जवळ पोहोचला असाल. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही खूप मेहनत करताय पण रिझल्ट्स मिळत नाहीत, तर तुम्ही चिनी बांबूच्या झाडाची गोष्ट नक्की ऐकायला हवी. जेव्हा एखादा शेतकरी चिनी बांबूचं बी लावतो तेव्हा त्याला तो रोज पाणी घालतो, खत देतो आणि त्याची खूप काळजी घेतो. पहिले वर्ष जमिनीवर काहीच दिसत नाही, एक छोटा अंकुरही फुटत नाही. दुसरे वर्ष रोज पाणी घालूनही जमिनीवर काहीच बदल दिसत नाही. तिसरे वर्ष अजूनही काहीच नाही. चौथे वर्ष शेजारील लोक कदाचित त्या शेतकऱ्याला वेड्यात काढतात, कारण 4 वर्षात त्या जमिनीतून एक साधी गवताची काळीही बाहेर आलेली नसते. पण जेव्हा 5वे वर्ष उजळतं तेव्हा एक चमत्कार होतो. अचानक बांबूचं झाड जमिनी बाहेर येतं आणि अवघ्या 6 आठवड्यात ते 90 फूट उंच वाढतं. आता विचार करा, त्या बांबूच्या झाडाला 90 फूट वाढायला फक्त 6 आठवडे लागले का? नाही, त्याला 90 फूट वाढायला 5 वर्षांनी 6 आठवडे लागले. त्या पहिल्या 5 वर्षात ते झाड जमिनीच्या वर वाढत नव्हतं, तर ते जमिनीच्या खाली स्वतःची मुळे मजबूत करत होतं. जर त्या 5 वर्षात त्या बांबूने आपली मुळे जमिनीखाली हजारो फूट पसरवली नसती तर 5व्या वर्षी ते 90 फुटाचं ओझं पेलू शकलं नसतं. आपल्या आयुष्याचंही असंच आहे. तुमच्या सवयी तुमची मुळे आहेत. जेव्हा तुम्ही रोज व्यायाम करता, वाचन करता किंवा नवीन काहीतरी शिकता तेव्हा जगाला वाटतं की काहीच बदल होत नाही. लोक तुमची थट्टा करतील, तुम्हाला स्वतःलाही वाटेल की मी का करतोय. पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमची मुळे मजबूत करत आहात. ज्या दिवशी तुमच्या मेहनतीचा साठा पूर्ण होईल त्या दिवशी तुम्ही बांबूच्या झाडासारखी अशी झेप घ्याल की पाहणारे बघतच राहतील. याला जेम्स क्लिअर द प्लॅट्यू ऑफ लेटंट पोटेन्शियल म्हणतात. तुमची मेहनत कधीच वाया जात नाही, ती साठत असते. मित्रांनो, आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते, ध्येय ठेवा. पण जेम्स क्लिअर या पुस्तकात एक धक्कादायक विधान करतात. ते म्हणतात, तुमच्या ध्येयांना विसरून जा आणि तुमच्या प्रणालीवर म्हणजेच सिस्टीमवर लक्ष केंद्रित करा. आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? ध्येय असल्याशिवाय आपण यशस्वी कसे होणार? चला हे एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा एका क्रिकेट टीमचं ध्येय आहे वर्ल्ड कप जिंकणे. आता मला सांगा, वर्ल्ड कप जिंकण्याचे ध्येय तर सहभागी होणाऱ्या प्रत्येक टीमचं असतं. मग जिंकते एकच टीम का? कारण ध्येय दोघांचेही सारखेच असतात, पण त्यांची सिस्टीम ही वेगळी असते. ध्येय कप जिंकणे आणि सिस्टीम रोज सकाळी केलेली प्रॅक्टिस, खेळाडूंचा आहार, त्यांची फिटनेस लेव्हल, बॉल टाकण्याची अचूकता आणि फिल्डिंगचा सराव. जर एखाद्या टीमने वर्ल्ड कप जिंकणे या ध्येयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि फक्त रोजच्या प्रॅक्टिस सिस्टीमवर लक्ष दिलं तर काय ते जिंकणार नाहीत? नक्कीच जिंकतील. उलट फक्त कपचा विचार केल्याने दडपण येतं, पण सिस्टीमवर काम केल्याने सुधारणा होते. ध्येय तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी चांगली असतात, पण प्रगती करण्यासाठी सिस्टीमचीच गरज असते. आता आपण अशा भागात आलो आहोत जिथे तुम्हाला समजेल की एखादी सवय प्रत्यक्षात कशी लावायची. जेम्स क्लिअर यांनी
याला द हॅबिट लूप म्हटलं आहे. यात 4 टप्पे आहेत: संकेत, इच्छा, प्रतिसाद आणि बक्षीस. अनेकदा आपण म्हणतो, मी उद्यापासून व्यायाम सुरू करेन. हे खूप मोघम आहे. मेंदूला स्पष्टता लागते. नवीन सवय जुन्या सवयीला जोडा. मी सकाळी चहा प्यायल्यानंतर लगेच 1 पान वाचन करेन. जर तुम्हाला पाणी जास्त प्यायचे असेल तर पाण्याच्या बाटल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात समोर ठेवा. डोळ्यांना जे दिसेल मेंदू तेच करते. ज्या गोष्टी करण्यात मजा येते त्या आपण पुन्हा करतो. मग एखादी कंटाळवाणी सवय आकर्षित कशी करायची? तुम्हाला जे करायला पाहिजे त्याला अशा गोष्टीशी जोडा जी तुम्हाला करायला आवडते. मला जिम मध्ये जाणं कंटाळवाणं वाटतं, पण मला गाणी ऐकायला खूप आवडतात. मग मी नियम बनवला की माझी आवडती गाणी फक्त जिम मध्येच ऐकेन. त्यामुळे जिम आकर्षक बनते. लेखक म्हणतात, जास्तीत जास्त कष्टापेक्षा कमीत कमी कष्टाचा मार्ग शोधा. कोणतीही नवीन सवय अशी सुरू करा की तिला पूर्ण करायला फक्त 2 मिनिटं लागतील. 20 मिनिटे व्यायाम नको, फक्त जिमचे कपडे घालणे. 1 तास वाचन नको, फक्त 1 पान वाचणे. महत्वाचा विचार, जोपर्यंत तुम्ही सवय सुरू करत नाही तोपर्यंत तुम्ही ती सुधारू शकत नाही. एकदा तुम्ही कपडे घालून बाहेर पडलात की वर्कआउट करणं सोपं होतं. ज्या सवयीचा शेवट गोड असतो ती आपण पुन्हा करतो. कॅलेंडरवर दररोज टिक मार्क करा. ती टिक केल्यावर जे समाधान मिळतं ते तुम्हाला उद्या पुन्हा ती गोष्ट करायला प्रवृत्त करतं. कधी कधी एखादा दिवस राहून जातो, ते ठीक आहे. पण लेखक म्हणता, एकदा चूक झाली तर हरकत नाही, पण सलग दुसऱ्यांदा ती चूक करू नका. एका चुकीने तुमची प्रगती थांबत नाही, पण सलग 2 चुकांनी नवीन सवय तयार होते, म्हणजेच वाईट सवय लागते. मित्रांनो, लोक म्हणतात मला 5 किलो वजन कमी करायचं आहे, पण लेखक म्हणतात तुमची ओळख बदला. स्वतःला सांगा, मी एक असा व्यक्ती आहे ज्याला फिट राहायला आवडतं. जेव्हा तुम्ही एखादं फळ काढता तेव्हा तुम्ही एका फिट व्यक्तीसारखं वागता. जेव्हा तुम्ही एखादं पान वाचता तेव्हा तुम्ही एका वाचकासारखं वागता. तुमची प्रत्येक छोटी कृती ही तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती बनू इच्छिता यासाठी दिलेले एक मत आहे. तुम्ही स्वतःला दिलेली मते जितकी जास्त असतील तितका तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढत जाईल. तर मित्रांनो, ॲटॉमिक हॅबिट्सचा हाच संदेश आहे. छोटे बदल, मोठी क्रांती. बांबूच्या झाडासारखे जमिनीखाली मुळे मजबूत करा, मग एक दिवस जगाला तुमची 90 फुटांची झेप नक्कीच दिसेल. कमेंट्समध्ये मला सांगा, उद्यापासून तुम्ही कोणती 2 मिनिटांची सवय सुरू करणार आहात. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा ज्यांना स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा आणि प्रगती करत राहा. धन्यवाद.